आज मंदिरात? म्हटलं जरा दिवसाची सुरुवात छान करावी देवदर्शनाने वगैरे. एवढा देवगोळा कधीपासून झालाय? देवगोळा नाही ग, चल आज सांगतो तुला. काय झालं? मला आश्चर्य वाटतंय, तू आज मला इथे मंदिरात कसं काय घेऊन आलास? तसं काही विशेष नाही, पण खरं सांगतो तुला, पण हसायचं नाही. मी इथे देवीला प्रार्थना केली होती की तुझ्यावरचं संकट जर दूर झालं तर मी परत येईन दर्शनाला. अरे हसू नको सांगितलेलं तर. मग काय नाही, तुझ्यासारखा नास्तिक माणूस माझ्यासाठी देवाकडे काहीतरी मागायला आलाय तर हसू नको. एक तर मी नास्तिक नाहीये, हा म्हणजे पूर्ण आस्तिकही नाहीये, पण नास्तिकही नाहीये. म्हणजे मी रोज तुझ्यासारख्या देवाच्या दर्शनाला जाणार नाही एवढंच. आणि तसंही मी कमिटमेंट दिली होती ना देवीला, म्हणून आलो. हो, पण तू बोलला होतास तर तू यायचं, मला कशाला घेऊन आलास? संकट तुझ्यावरचं दूर झालंय ना राधा, मग तुला नको घेऊन यायला. आणि तसं पण जशी कमिटमेंट तिच्याशी होती ना, तशीच कमिटमेंट तुझ्याशी सुद्धा आहे जन्मभर, म्हणून घेऊन आलो तुला. तसं पुन्हा संकट आलं तर पुन्हा येशील माझ्यासाठी? एकतर असं संकट आता तुझ्यावर येणारच नाही, आणि जरी आलं तरी परत परत येईल. ठीक आहे ना, देवीमुळे का असे ना किंवा अजून कोणामुळे का असे ना, तुझ्यावरचं संकट दूर झालं ना बस. हो, खरंय तुझं. तिच्यामुळेच सगळी संकट दूर होतात. दादा 2 मिनिटं आलोच. ओम नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियताः प्रणतास्मतां श्रियै नमः. ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा सुधा नमोस्तुते. माल्यादीनि सुगंधिनि मालत्यादीनि वै प्रभो मयार्तानि पुष्पाणि पूजार्थं प्रतिगृह्यता. ओम मंत्रार्धा सफला सन्तो पुरुडा सन्तो मनोरथा शत्रुडा मुद्रासोऽस्तु मित्राणाम् उदयस्तव. मंगलम भगवान् विष्णुर्मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षाय मंगलाय तनो हरिः. ओम श्रीष्ठते लक्ष्मी च पत्न्या बहुरतिका मंगळा सर्वलोकं मयि खाडा. खुशी रहा, सुखाचा संसार करा. अरे बापरे, काय सांगतो काय यार? अरे डार्लिंग, हा तर प्रॉब्लेम झाला. हो ना यार, म्हणून शनाया खूप चिडली माझ्यावर. आता तूच सांग मी काय केलंय? अरे ती त्याच्यासाठी चिडली नाही की तिचा फोटो काढला गेला नाही, ती ह्याच्यासाठी चिडली की तू राधिकाला ब्युटिफुल म्हणालास. अरे मी नाही म्हणालो तसं. अरे पण म्हणजे कुणाला मूर्ख म्हणणं किंवा मूर्खासारखं म्हणणं दोन्ही सारखंच आहे ना, वाईट वाटणारच. बर बर ठीक आहे ठीक आहे, चल मला ऐकू नको उगीच. आधीच डोक्याला कटकट झाली. काय करावं मला काही कळत नाहीये. त्याच्यात ही शनाया भडकली, काय वाटेल ते बोलत होती. मला फेकून काय मारलं, गळा काय धरला, मला म्हणाली घराच्या बाहेर निघून जा, हाकलायला निघाली होती मला. हा गुरु, तू शनायाला जरा जास्तच डॅशिंग बनवलंय यार. अशाने आपली वाट लावेल ती. हो ना यार. आणि राधिका राधिका फारच वेगळी दिसायला लागली रे. म्हणजे खूप सुंदर दिसायला लागली. काल काल तर मी नुसतं बघतच होतो रे तिच्याकडे. यार परत तेच. देख भाई, आपल्याला त्या गावाला जायचंच नाही. त्या ट्रेन मध्ये बसू नकोस. तुझी ट्रेन ही शनाया एक्सप्रेस आहे, तिला पकड, तिच्याकडे धाव, कळलं ना?
हो रे बाबा, ते माहितीये मला, ते आलंच ओघानं. ते मी शनायाकडेच बघतोय, पण आता ती चिडली माझ्याकडे, ती बघत नाही माझ्याकडे. मी काय करू? अरे आपण म्हणू तिला. आपण आपण म्हणजे बाई तू बनव तिला. हे बघ, तुला ना तो पहिलेचा रोमॅन्टिक गुरु परत आणावा लागेल बाबू मोशाय. गोल्डन रिंग, कैंडल लाइट डिनर और शनाया को इस तरह तुम मना लोगे मेरी जान. हो, आणि काय पैसे तू देणार ना? इथे मी तिच्यावर अवलंबून आहे. मी तुझ्यावर अवलंबून आहे. अरे यार, ते देणेकरी येत आहेत, बिल देऊन जात आहेत सारखे. थोडे पैसे दे ना, खूप दिवस झाले दिले नाहीयेस तू. अरे बापरे, आले वाटतं. मी करतो तुला फोन. बाय 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 बाय. हॅलो, येणार का केडी? बोल 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 काय बोल. बोल गुरुनाथ सुभेदार कुठे राहतो बोल. गुरु इथे राहत नाही यार. गुरु इथे राहत नाही. कुठे राहतो कुठे राहतो कुठे राहतो. गुरु इथे नाही राहत. कुठे राहतो गुरु बाहेर राहतो. बाहेर बाहेर. अरे सांगतो गुरुला गुलमोहर मध्ये राहतो. गुरु गुलमोहर मध्ये राहतो. नाही गुलमोहर हात सोडता सांगतो. इथे जर गुरु भेटला नाही, लक्षात ठेवायचा. रे मेहता कंपनीवाले, मी त्यांना फोन करत होतो का रे तुमचे ईमेल आले नाही. ते बोले अरे आम्ही ईमेल पाठवलेत. मी बोललो अरे आम्हाला मिळालेच नाहीये. तरी मी बोललो नाही तुम्ही खोटं नाही बोलला. मी चेक केलं, इनबॉक्स मध्ये नव्हतं, सगळं स्पॅम मध्ये होतं. सो देर इज सम टेक्निकल प्रॉब्लेम. आय थिंक यू शुड टॉक टू दी IT डिपार्टमेंट. तू पण एकदा चेक कर पाहिजे तर. मी माझ्या ह्याच्यात पण बघतो. मी आणि बोलतो IT वाल्यांशी. मे बी बघ, प्रमोशनल ईमेल्स तिथे गेले ना, प्रमोशनल मेल्स तिथे गेले ना, त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. पण हे आपले कामाचे मेल्स. हॅलो एव्हरीबडी, तुमची खूप महत्वाची कामं चालली असतील तर ती सोडा आणि माझं ऐका. पुढे या, मला तुम्हाला एक महत्वाचं काहीतरी सांगायचं. ते टेक्निकल. मिस्टर आनंद, खूप महत्वाचं काम असेल तुमचं, पण ते आत्ता थांबवा आणि ऐका. जेनी, पुढे ये. रघु, ऐक. बोला, काय बोलायचंय तुम्हाला? नाही खरं तर थांबा, नका बोलू. कसं आहे, राधिका मॅम अजून आल्या नाहीये. मग त्या आल्यानंतर तुम्हाला जे बोलायचं ते बोला, ते बेटर होईल. या ऍक्च्युअली दॅट विल बी बेटर. एक्सक्यूज मी, मी कधी आणि काय बोलायचं हे तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये. एक बॉस म्हणून मी इथे एक निर्णय घेतलाय आणि तो मला तुम्हा सगळ्यांना सांगायचा आहे. दॅट इज इट. आता कसा निर्णय घेतलाय मॅडम तुम्ही? मी आपल्या सगळ्या वर्कर्सना पार्टी देणार. पार्टी? आय मीन कसली पार्टी? जस्ट माझी विश आहे म्हणून. नाही, एक मिनिट. तुझ्या तुमच्या विशने ही कंपनी चालत नाही शनाया मॅडम. आमच्या राधिका मसालेमध्ये असं पार्टी वगैरे देणं अलाउड नाहीये. आम्ही असं करत नाही. जनरली दसरा, दिवाळी हे जे आपले सण असतात ना, ते सण आम्ही साजरे करतो. या कंपनीमध्ये मी पार्टनर आहे, सो मला पाहिजे तो निर्णय मी घेऊ शकते. ओके, मी पार्टी द्यायचं ठरवलंय. हा माझा फायनल डिसिजन. जेनी, डू द नीडफुल. मी काय करणार आहे? म्हणजे खूप काम आहेत आपल्याला. अगं, कंपनीची पार्टी आहे, सो मीडिया, न्यूज चॅनल्स, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स या सगळ्यांना इन्व्हाइट करायचंय. ओके? अरे पण कशाला? तुम्हाला काय अवॉर्ड मिळाले का? बेस्ट इंटरफिअरन्स ऑफ द इयर. व्हेरी फाईन. सिरियस, गॅरी तुला चॅम्प म्हणायचा ना? मला कधीच नाही कळलं तू तुला चॅम्प का म्हणायचं. तू इतका लुझर आहेस. हे शना, ओरडू नकोस, कळलं? मी तुझी बॉस आहे आणि तू माझा एम्प्लॉई, हे विसरू नकोस. हो, पण राधिका मॅडम असं कधीच वागत नाही. मी राधिका नाहीये मिस्टर कदम, आणि तुम्ही तुमची लाईन कधीच क्रॉस करू नका. व्हॉटएव्हर.
माझ्याकडे या सगळ्या फालतू गोष्टींसाठी वेळ नाहीये. मला मोठी पार्टी प्लॅन करायची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पार्टीसाठी यावंच लागेल. ओके? पार्टी देण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि तुम्ही प्लीज मॅमची परमिशन घ्या आधी. आणि मुळात कसली पार्टी? हे बघा, आमच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणाची पूजा असली तर किंवा कुणाचा वाढदिवस असला तर आम्ही सगळ्यांसाठी जेवण मागवतो. हे असलं पार्टी कल्चर आमच्या ऑफिसमध्ये नाहीये. आणि पार्टी फक्त क्रिसमसची असते. तुझं काय आहे आता? काल जो इकडे सगळा तुम्ही तमाशा केलात तेव्हा माझी परमिशन घेतलीत का? मी पण कंपनीमध्ये पार्टनर आहे ना, तेव्हा मला विचारलं नाही ना. सो आता मी पार्टी द्यायचा डिसिजन घेतलाय. मी पार्टी देणार म्हणजे देणार. त्यासाठी मी मीडियाला बोलवणार, न्यूज चॅनल्सना बोलवणार, आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सना बोलवणार आणि त्यांना सगळ्यांना हे सांगणार की आपल्याला जे कॉन्ट्रॅक्ट मिळालंय ते माझ्यामुळेच मिळालंय. હવે સમજાયું પેટમાં શું કામ દુખે છે. एक मिनिट हा, आनंद भाऊजींचा फोन आहे. हॅलो, बोला आनंद भाऊजी. वहिनी कुठे आहात तुम्ही? मी आणि सौमित्र मंदिरात आलोय. वहिनी प्लीज लवकरात लवकर ऑफिसमध्ये या. त्या क्षणांनी परत गोंधळ करून ठेवलाय. का, काय झालं? वहिनी तुम्ही या ना, इथे या. तुम्हाला नंतर सगळं सांगतो. प्लीज लवकर या. ठीक आहे, मी येते. हो. काय झालं? सौमित्र, आपल्याला लगेच ऑफिसला जायला लागेल. त्या शन्यांनी पुन्हा काहीतरी गोंधळ करून ठेवलाय. चल. कोण तुम्ही? कोण पाहिजे तुम्हाला? तो पाहिजे. वॉचमन, वॉचमन पद्धत झाली का? वॉचमन, वॉचमन, आवाज खाली. वॉचमन. वॉचमॅन नाही, वॉच दिस मॅन. तू इथे? हा, मीच पोपटराव जागीरदार फ्रॉम साखरगाव. मी चालोय माझ्या शोण्याला न्यायला. शोण्याला न्यायला आलोय मी. शोण्याला पुढे ती शोण्या. बोल. सोडा मला. सोडा तुम्ही. सोडा ना. ये बाबा ये. ती इथे नाहीये. चिकन्या चेहऱ्याच्या उगा माझ्या संग खोट बोलू नको. तुझा हा चिकना चोपडा चेहरा आहे ना, तो कोणाला बी दाखवण्याच्या लायकीचं ठेवणार नाही मी. तुम्ही एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी यू अँड ऑल्सो यू एक्सक्यूज. तुला काढलं? मला इंग्लिश कळत नाही. मला इंग्लिश बोलता येत नाही. कळतही नाही, बोलता येत नाही. कळत नाही, बोलता येत नाही. हा, प्रश्नचिन्ह आहे ना तिथं, घाला मग. कळतं मला, समज इंग्लिश. आणि ते समज शोण्यामुळं मी शिकलो. मी जंटलमन झालो मी. आणि शोण्या मला सोडून निघून गेली. आणि तूच तुझ्यामुळं तू तिला फितवलंस आणि हिता आणून लपवलंस. हिता ठेवलंस काय? काढला का नाही तुझा ठाव ठिकाणं शोधून? गॅरी आलं का नाही अचानक तुझ्या गॅरी? कुठे शोण्या? कुठे? इथंच वाट बघणार मी शोण्याची. हो पण मी सांगितलं ना तुम्हाला, ती नाहीये इथे. नाहीये ती. आता नाहीये ना, पण येईल ना ती इथं. मला समधी खबर लागली गॅरकोंड्या. समधी खबर लागली. शोण्या तुझ्या संग त्या घरात राहते. अरे हा,
माझी फौज घेऊन मी इथंच थांबतो तिची वाट बघत. आलो मी, एक मिनिट. कुमान इथंच बसायचं, लक्षात ठेव. पळायचा प्रयत्न केला तर गाठ हं? आमच्याशी आमच्याशी आहे. आहे. यारी हे बघ, इथं आम्ही सगळे तिची वाट बघत बसणार आहे, तुझ्या घरी इथं. आता आहे का नाही, शाणे येईल, मला बघून तिला आश्चर्याचा धक्का बसल. मी तिला म्हणाल, ये शोण्या ये ये, तुझ्या स्वागताला पोपटराव हाजीर आहे इथं. ये, तुझा लाडका प्यारेट आहे. मग गेरी ती पटकन माझ्या मिठीत येईल. हा, तुझ्या देखत, तुझ्या समोर, तुझ्या डोळ्यांच्या समोर माझ्या मिठीत येईल ती. आलं लक्षात? हा? काय? एको एको एक कोणाला सांगू नका. मी तर थीम पण ठरवली. अँड रिमेंबर, सगळ्यांना ड्रेस कोड फॉलो करायचा आहे कंपल्सरी. सो ही पार्टी होणार आहे. कसली पार्टी? मी अरेंज केली आहे. हो, पण कशासाठी? व्हॉट डू यू मीन बाय कशासाठी? म्हणजे काही पार्टी अशीच थ्रो करत नाही ना कोणी. कशासाठी? फक्त तुझ्याकडेच असू शकतात का कारण? माझ्याकडे नसू शकतात? हे बघ, मी साधं सरळ विचारलंय, साधं उत्तर दे. पण बेसिकली मी तुला उत्तरच का देऊ? कारण मी कंपनीची मालकीण आहे म्हणून. आहे नाही, होतीस. आता मी पण इक्वल पार्टनर आहे हे विसरू नकोस. तर मला जे पाहिजे ते मी ठरवू शकते. ठीक आहे, मग मीही सांगू शकते की ही अशी पार्टी होणार नाहीये. हा, अच्छा. म्हणजे मॅगझीन मध्ये फोटो छापून आणण्यासाठी तू इथे गाव गोळा केलंस, न्यूज वाल्यांना बोलवलंस, मीडियाला बोलवलंस, ते सगळं चालतं. पण मी स्वतःची वावा करण्यासाठी इथे एक निर्णय घेतला तर यू आर अगेन्स्ट इट. बाई, ते मी अरेंज केलेलं नव्हतं. मग तू मूर्ख आहेस. चन्या, ओरडू नकोस. राधिका, व्हॉट इज दिस? तुला किती वेळा सांगायचं ग? यू हॅव टू बिहेव. हे आपलं घर नाहीये, ऑफिस आहे. आणि याच ऑफिस मध्ये आता मी पण पार्टनर आहे. सो मी पार्टी द्यायचं ठरवलं. आणि पार्टी कंपनीची असल्यामुळे न्यूज, मीडिया, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची सगळी माणसं इथे येणार आहेत. ओके? हो, पण त्याआधी त्यांची परवानगी घ्यायला लागते. आणि या पार्टीचा खर्च कंपनी नाही करू शकत. व्हॉट डू यू मीन बाय दॅट? हे बघ शन्या, नको त्या गोष्टींवरती उगाच हे असं पार्ट्यांमध्ये कंपनी पैसे नाही उधळत. आणि या सगळ्यासाठी एकतर तुला बोर्ड ऑफ डिरेक्टरची परवानगी घ्यायला लागेलच. आणि जर समजा ती तुला घ्यायची नसेल तर पार्टी तुझी तू अरेंज कर आणि तुझा तू खर्च कर. काय करायचं ते माझं मी बघून घेईन. ओके? आणि मला कोणाच्या परमिशनची गरज नाहीये. नाही, एक मिनिट. तुम्ही त्यांना विकत घेतलेलं नाहीये शनाया मॅडम. त्यांनी परवानगी द्यायची की नाही हा त्यांचा लुकआउट आहे. ओके? श्रेयस, तू खूप बोलायला लागलास. माइंड युअर टंग अँड युअर पोझिशन. बघू घेईन तुला. आम्हाला नंतर बघ, आधी बघून चाल.